लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस कोसळतो आहे। लातूर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये हा पाऊस पाहायला मिळतो आहे। वातावरणामध्ये गारठा पसरलेला आहे। या पावसामुळे तर अनेक नदी नाले ओढ्यांना पूर आल्याची स्थिती आहे। आपण मांजरा नदीचं हे दृश्य पाहतो आहोत। मांजरा नदी दुथडी भरून वाहते आहे। मांजरा धरणामध्ये जर आपण पाहिलं तर आता 40 ते 42% पाणी साठा जो आहे तो आलेला आहे। पूर्ण क्षमतेने मांजरा धरण आणखीन भरलेलं नाही, त्यामुळे लातूरकरांची तहान या पावसावर भागेल अशा प्रकारचं चित्र नाही आहे। लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीवर उभारण्यात आलेले जे काही 16 बॅरेजेस आहेत त्या बॅरेजेसमध्ये आता 60% पाणी साठा एकत्र आलेला आहे आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर सिंचनाचा प्रश्न जो आहे तो काही अंशी मिटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पिकांना आल्हाददायी वातावरण आपण झालेलं पाहायला मिळतोय, तर काही भागामध्ये पिकांचं नुकसान या पावसामुळे होतं आहे। अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्यामुळं पिवळे पिकं जी आहेत ती पूर्णपणे पिवळी पडायला लागली आहेत आणि त्यावर जी किडी आणि अळीचा प्रादुर्भाव जो आहे तो पाहायला मिळतो आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस कोसळतो आहे आणि वातावरणामध्ये गारठा निर्माण झाल्याचं चित्र आहे। एकूणच सगळीकडे लातूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।